या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नयनतारा पुन्हा एकदा प्राजक्ताच्या लग्नाचा विषय काढते आणि त्यामुळे प्राजक्ता, ऋषी आणि राधिका काळजीत पडतात। प्राजक्ता नयनताराला म्हणत असते की आई मला इतक्यात लग्न करायचं नाहीये ग, पण ती नयनतारा काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते। ती सरळ प्राजक्ताला सांगते की आज संध्याकाळी आपल्या घरी मॅचमेकर येतील, ते तुला काही मुलांचे फोटो दाखवतील, त्यातील तुला जी मुलं पसंत पडतील त्यांच्याबद्दल तू मला सांग आणि मग त्यानंतर पुढे काय करायचं ते मी बघते। पण त्यावेळी प्राजक्ता म्हणत असते की आई मला इतक्यात लग्न नाही ग करायचं, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे। आणि त्यावेळी नयनतारा म्हणते की हो प्राजू, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंच आहे, मी अजिबात असं म्हणत नाही की तू तुझं शिक्षण अर्धवट सोडून दे, लग्न झाल्यानंतर सुद्धा तू तुझं शिक्षण पूर्ण करू शकतेस ना। मात्र प्राजक्ता म्हणते की आई मला लगेच लग्न करायचंच नाही आहे, माझं काही वय निघून चाललेलं नाही आहे आणि तू रोहित दादाला आणि ऋषी दादाला सुद्धा त्यांचं शिक्षण पूर्ण करू दिलंस ना। रोहित दादाने तर त्याच्या पसंतीने लग्न केलं, मग माझ्यावरचा हा अन्याय का? आणि त्यावेळी नयनतारा रागातच राधिकाकडे बघते आणि प्राजक्ताला सांगते की एकदा जी चूक झाली आहे ना ती मला पुन्हा करायची नाहीये आणि आता मी ठरवलंय ना, त्यामुळे तुला मुलांना पसंत करावंच लागेल। आणि हे बघ, आज तू मुलगा पसंत केला म्हणजे लगेच उद्या मी तुझं लग्न लावून देईल असं नाहीये, त्यामुळे तू उगाच काळजी करू नको। आणि तिचं असं बोलणं ऐकून प्राजक्ताला वाईट वाटतं आणि ती रडतच तेथून निघून जाते। तर ऋषी नयनताराला समजवण्याचा प्रयत्न करतो, तर नयनतारा त्यालाच म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय, कारण तूच मला सांगितलं होतं की जोपर्यंत प्राजक्ताचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, त्यामुळे आता मी लवकरात लवकर प्राजक्ताचं लग्न लावून देणार, म्हणजे तुझ्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल। आणि हे ऐकून ऋषीला आणि राधिकाला तर काय बोलावं ते सुचत नाही। दुसरीकडे अन्नपूर्णाने सांगितल्याप्रमाणे कामिनी, रागिनी आणि अनिका कमळीच्या हॉस्टेल बाहेर येऊन थांबलेल्या असतात। अनिका तर खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की ग्रॅनी आजी आणि मॉम, तुम्हाला माहिती आहे ना मला ती गावछाप कमळी अजिबात आवडत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही दोघीजणी मला इथे घेऊन आला आहात। अगं ती वेडी आजी काही सांगेल, आपण लगेच तिचं ऐकायलाच हवं का? आपण खरंच त्या कमळीला आता आपल्यासोबत घरी घेऊन जाणार आहोत का? आणि त्यावेळी कामिनी म्हणते की अनिका प्लीज तू चिडचिड करू नको, थोडी शांत हो, हे बघ तुझी आजी ना दिसते तशी नाहीये, जर आपण तिचं ऐकलं नाही ना तर ती काही करू शकते, त्यामुळे आज आपल्याला त्या कमळीला आणि निंगीला आपल्यासोबत घरी घेऊन जावंच लागेल। मात्र ती अनिका काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, ती खूप चिडचिड करत असते। त्यामुळे रागिनी म्हणते की प्लीज अनु बेबी तू शांत हो, तुला माहिती आहे ना तुझी ग्रॅनी आजी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही, त्यामुळे तू तिच्यावर विश्वास ठेव। आणि त्यामुळे ती अनिका गप्प बसते। त्यानंतर मग ती कामिनी ड्रायव्हरला सांगते की जा आणि त्या कमळीला निंगीला खाली बोलावून आण। त्यामुळे मग तो ड्रायव्हर कमळीच्या आणि निंगीच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो। त्यानंतर तो जेव्हा तिथे जातो तेव्हा त्या दोघींना आश्चर्यच वाटतं। त्या विचारतात की काय झालं दादा, तुम्ही इथे काय करताय? आणि त्यावेळी तो ड्रायव्हर सांगतो की कमळी मॅडम आणि निंगी मॅडम तुम्हाला घेऊन जाण्यासाठी बाहेर कामिनी मॅडम, रागिनी मॅडम आणि अनिका मॅडम थांबल्या आहेत। आणि हे ऐकून या दोघींना तर आश्चर्याचा धक्काच बसतो। निंगी म्हणत असते की काय ग कमळे, आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला आहे की काय? म्हणजे ज्या अनिकाने आणि तिच्या आई आजीने आपल्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं, आज त्याच आपल्याला घेऊन जाण्यासाठी हॉस्टेलच्या बाहेर थांबल्यात, नेमका हा काय चमत्कार म्हणायचा? आणि मग त्यानंतर निंगी स्वतःच त्या ड्रायव्हर दादांना जाऊन सांगते की हे बघा, तुम्ही जा आणि त्यांना सांगा की कमळी येणार नाहीये, जर त्यांना कमळी यायला हवी असेल तर त्यांनी स्वतः इथे यायला हवं आणि तिला घेऊन जायला हवं। आणि त्यावर मग ते काकाही हो म्हणतात आणि पुन्हा कामिनीकडे जातात। तर इकडे कमळी निंगीला म्हणत असते की अगं काय चाललंय तुझं, असं बोलायची काय गरज होती? तर निंगी म्हणते की हे बघ कमळे, मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे, अगं त्यांनी तुझा किती अपमान केला, तुझ्या हाताला धरून घरातून बाहेर काढलं आणि आता तू लगेच त्यांच्या पाठोपाठ जाणार का? मी असं होऊ देणार नाहीये, त्या तिघींना इथे यावंच लागेल आणि जर आता त्यांनी तुझी माफी मागितली नाही ना तर मग बघ मी काय करते ते। आणि निंगीचं असं बोलणं ऐकून कमळी तर अजूनच काळजीत पडते। दुसरीकडे प्राजक्ता खूप चिडलेली असते। ऋषी तिला समजावण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती म्हणत असते की दादा हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय, अरे तुला लग्न नव्हतं करायचं तर तू आईला तसं सांगायचं ना, मला मध्ये का घेतलं? आता बघतोयस ना ती माझ्या लग्नाच्या मागे लागली आहे। आणि त्यावेळी ऋषी तिला शांत करत म्हणतो की हो प्राजू, मला कळतंय सगळं, पण हे बघ तू जर अशा पद्धतीने आईला विरोध केला ना तर ती तिच्या बाजूने पूर्ण जोर लावेल आणि लवकरात लवकर तुझं लग्न लावून देईल, त्यामुळे
त्यामुळे तिला जे करायचं आहे ते करू दे, तू फक्त मुलांना नकार देत राहा, जसं मी केलं तसंच तूही कर. तर प्राजक्ता म्हणत असते की दादा मला ना खूप भीती वाटते रे. पण ऋषी म्हणतो की हे बघ मी आहे तुझ्यासोबत. मात्र प्राजक्ता म्हणते की जर तू माझ्यासोबत असताना तर मगाशी आईसोबत बोलला असता, पण तू फक्त गप्प बसून राहिला. तर ऋषी म्हणतो की मी जर मगाशी काही बोललो असतो ना तर मग आई आणखीन चिडली असती, म्हणून मला नाईलाजाने शांत राहावं लागलं. पण तू काळजी करू नको, मी तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध कधीच होऊ देणार नाही. मला फक्त इतकं सांग की तुझ्या मनात कोणी आहे का. तर प्राजक्ता म्हणते की नाही रे दादा, माझ्या मनात कोणीही नाही आहे, मात्र मला इतक्यात लग्नच करायचं नाही आहे. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. आणि मागच्या वेळी तो जो मुलगा आला होता तो कसा होता तुला माहिती आहे ना. आणि त्यावेळी ऋषी म्हणतो की हे बघ तू नको काळजी करू, मी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न नाही होऊ देणार, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर मग प्राजक्ताही नाईलाजाने हो म्हणते. दुसरीकडे अनिका, कामिनी, रागिनी गाडीत बसून असतात. तितक्यात अनिकाची एक कॉलेजमधील मैत्रीण त्या ठिकाणी येते. ती अनिकाला विचारते की काय गं तू इथे काय करतेस. तर ही अनिका मोठ्याने ओरडूनच म्हणते की तुला काय करायचं आहे निघ इथून. त्यामुळे ती मुलगी तिथून निघून जाते. अनिका मात्र रागिनीला म्हणत असते की बघितलंस ना मॉम, आता सगळ्यांनी इथे मला विचारायला सुरुवात केली आहे. आता त्यांना कळेल की मी त्या कमळेला घेऊन जाण्यासाठी इथे आली आहे, मग माझी काय इज्जत राहील. पण कामिनी म्हणते की अनिका तू प्लीज शांत हो. हे बघ तुझ्या त्या वेड्या आजीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावंच लागेल, नाहीतर मग आपली काही खैर नाही, कारण ती बाई दिसते तेवढी शांत नाही आहे. तर रागिनी ही म्हणत असते की अगदी खरं आहे. ती मोठ्याने बोलली जरी ना तरी माझे पाय थरथर कापू लागतात. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागावंच लागेल, कारण शेवटी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे. तर कामिनी म्हणते की अगदी खरं आहे, आपल्याला अजून 6 महिने तरी तिचं ऐकावंच लागेल, कारण मग त्यानंतर ती सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होईल. आणि ते ऐकून मग अनिकाही गप्प बसते. तितक्यात तो ड्रायव्हर त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की कमळी मॅडमने निरोप पाठवलाय. पण त्यामुळे ही अनिका पुन्हा चिडते. ती म्हणत असते की तुला काही ती पैसे देते का तिला मॅडम म्हणायला, यापुढे तिला अजिबात मॅडम म्हणायचं नाही, नाहीतर तुला कामावरून काढून टाकेल. आणि त्यामुळे तो ड्रायव्हर घाबरूनच हो म्हणतो. आणि मग निंगीने जो निरोप पाठवलेला असतो तो त्या कामिनीला सांगतो. त्यामुळे कामिनी तर खूपच चिडते. पण दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ती रागिनीला आणि अनिकाला म्हणते की चला आपल्याला जावंच लागेल. मला वाटलं नव्हतं ती कमळी इतक्या तयारीची असेल ते. आणि त्यामुळे मग नाईलाजाने त्या तिघीजणी गाडीतून उतरतात आणि मग कमळीच्या आणि निंगीच्या रूमकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे सरू दळण दळत असते, मात्र तिच्या डोक्यामध्ये कमळीचेच विचार सुरू असतात. तितक्यात तिची एक मैत्रीण त्या ठिकाणी येते. ती सरूला विचारत असते की काय गं खूप दिवस झाले तू रानाकडे आली नाही, काही अडचण आहे का. तर सरू म्हणते की नाही गं, पण माझं मनच होत नाही. पण तिची मैत्रीण तिला समजावते की हे बघ ते रान आपल्या आबांची आठवण आहे ना, मग ते जपायलाच हवं. आज तू रानात ये, आपण बाकीची कामं करूयात. आणि त्यावेळी मग सरूही हो म्हणते. दुसरीकडे आपण पाहतो की रागिनी, कामिनी आणि अनिका यांना हॉस्टेलमध्ये पाहून सगळ्या मुलींनाच आश्चर्य वाटत असते. त्यांना कळतच नाही की या तिघीजणी इथे काय करतायत आणि या कमळीच्या रूमकडे का चालल्यात. दुसरीकडे कमळी निंगीला म्हणत असते की हे बघ आपण ना आता उगाच हे सगळं अजून ताणायला नको, आपणच त्यांना जाऊन भेटूयात. पण निंगी ऐकत नाही. आणि त्याच वेळी रागिनी, कामिनी आणि अनिका त्यांच्या रूममध्ये येतात. कामिनी नाटक करत म्हणत असते की कमळी बाळा, निंगी बाळा, चला आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. निंगी म्हणते की कुठे घेऊन जाण्यासाठी आला आहात तुम्ही, हे बघा आम्हाला खूप कामं आहेत, आमचा अभ्यासही राहिला आहे, त्यामुळे आम्ही काही येणार नाही. पण त्यावेळी कमळी तिला शांत करते आणि त्या कामिनीला सांगते की ठीक आहे आम्ही येतो तुमच्यासोबत, तुम्ही चला पुढे. त्यामुळे रागिनी आणि कामिनी परत जाण्यासाठी निघतात. पण त्या अनिकाचं लक्ष मात्र ऋषीने कमळीला जी फ्रेम दिलेली असते त्या फ्रेमकडे जातं. आणि त्यावर ऋषीची साईन आहे हे पाहून तर ती खूपच चिडते आणि पुन्हा ती फ्रेम फोडण्याचा प्रयत्न करते. मात्र निंगी तिला थांबवते आणि ती त्या अनिकाच्या हातून फ्रेम हिसकावून घेऊ लागते. पण अनिका काही ती फ्रेम सोडायला तयारच नसते. आणि मग तिथेच त्या दोघींची भांडणं होऊ लागतात. रागिनी, कामिनी अनिकाला फ्रेम सोडायला सांगत असतात, पण अनिकाही ऐकत नाही. तीही हट्टाला पेटते, निंगीही ऐकत नाही. आणि शेवटी ती अनिकाकडून ती फ्रेम हिसकावून घेते आणि तिला सांगते की यापुढे जर फ्रेमला हात लावलास ना तर याद राग, निघ इथून. त्यामुळे अनिका रागातच तेथून निघून जाते. आणि मग कमळी ती फ्रेम पुन्हा जागच्या जागी लावते. सुदैवाने कामिनी आणि रागिनी त्या फ्रेममधील सरूचा फोटो बघत नाही. आणि मग त्यानंतर कमळी आणि निंगी त्या तिघींसोबत बाहेर येतात.
आणि मग निंगी अनिकाच्या गाडीमध्ये बसण्यासाठी निघते, पण अनिका तिला थांबवत म्हणते की ही माझी कार आहे, यामध्ये बसण्याची तुझी लायकी नाही. पण निंगी म्हणते की जर तुम्हाला वाटत असेल ना की आम्ही तुमच्यासोबत तुमच्या घरी यावं, तर मग आम्ही या कारमधूनच येणार. आणि मग पुन्हा दोघींची तिथेच रस्त्यावर भांडणं सुरू होतात. शेवटी कामिनी त्या अनिकाला सांगते की हे बघ, तू गुपचूप जाऊन दुसऱ्या कारमध्ये बस, यांना तुझ्या कारमध्ये बसू दे. त्यामुळे अनिका रागातच दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसते आणि मग शेवटी कमळी आणि निंगी अनिकाच्याच कारमधून तिच्या घरी जातात. त्यानंतर जेव्हा त्या अन्नपूर्णाला भेटण्यासाठी घरी येतात, तेव्हा त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. या तिघी मायलेकी मात्र खूपच चिडलेल्या असतात. रागिनी तर घाबरूनच कामिनीला म्हणत असते की तू प्लीज अनिकासोबत बोल, कारण ती माझं आता काही ऐकणार नाही. उगाच तिने रागाच्या भरात काही वेडंवाकडं करायला नको. कामिनी म्हणत असते की तू काळजी करू नको, मी बोलते तिच्याशी. आणि मग ती घरात निघून जाते. आणि मग त्यांच्या पाठोपाठ कमळी आणि निंगी देखील घरात जाण्यासाठी निघतात. पण त्याचवेळी दुसरीकडे मात्र सरूने घरामध्ये कमळीच्या लहानपणीची जी एक फोटो फ्रेम लावलेली असते ती खाली पडते आणि फुटते. त्यामुळे सरू तर खूपच घाबरते. तिला असं वाटू लागतं की आपल्या कमळीवर नक्कीच कोणतं तरी संकट आलं आहे. त्यामुळे ती रडू लागते. तितक्यात तिची मैत्रीण त्या ठिकाणी येते. ती सरूला समजावत शांत करत असते. मात्र सरू खूप घाबरलेली असते आणि देव्याईकडे कमळीसाठी प्रार्थना करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला